रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। रायगडची जागा ही भाजपचे धैर्यशील पाटील यांना मिळणार असल्याचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं। मात्र त्यानंतर अचानक अजित पवार गटाची भाजप आणि शिंदे गटात एंट्री झाल्यानंतर ही जागा रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना जाहीर झाल्यानंतर पेण तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते नाराज होते। त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपने या बूथ मेळाव्याचं आयोजन केलं होतं। यावेळी व्यासपीठावर भाजपचे समन्वयक म्हणून आलेले आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा कट केला होता असा आरोप केलाय। देवेंद्रजींवरती विश्वास आहे। देवेंद्रजींनाही माहिती कोणीतरी सांगितली आणि मला त्यांनी तात्काळ सागर बंगल्यावर बोलवलं। मला म्हणाले, प्रसाद, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तू कधी जेलमध्ये जाशील तुला माहिती आहे का? मला कधी जेलमध्ये घालतील तुला माहिती आहे का? प्रवीण दरेकरांची चौकशी लावली आहे तुला माहिती आहे ना? गिरीश महाजनांना जेलमध्ये घालण्याची तयारी चालू केली आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या तमाम नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जेलमध्ये घालण्याचं स्वप्न मनामध्ये बाळगलं होतं। ते जर आपल्याला स्वप्न त्याचं मोडायचं असेल तर तुला 5व्या नंबरवर उभं राहावं लागेल आणि 35 मतं आणून हे सरकार आपल्याला पाडावं लागेल।